नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या घरात दडलेला तो गद्दार कोण? कन्या राशीच्या कुटुंबावर कोसळणार का काळाचा शाप? तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त विश्वास ठेवला तोच तुमच्या आयुष्यात विष कालवत आहे. कन्या राशीच्या जातकांनो, डोळे उघडा आणि सावधान राहा, कारण तुमचे शांत व्यवस्थित आयुष्य अचानक विस्कटून गेले आहे. नाही का? कारण कामात सतत होणाऱ्या चुका, निर्णय शक्तीचा अभाव आणि पैसा असूनही घरात न येणारी शांतता, हे सारे योगायोग नाही तर तुमच्यावर हल्ला झालाय. आणि तोही तुमच्या सर्वात संवेदनशील भागावर, तुमच्या बुद्धीवर आणि तुमच्या कष्टाच्या फळावर. हा महिना तुमच्यासाठी काळ बनवून उभा आहे मित्रांनो. कारण हा काळ तुमच्यासाठी सर्वात धोकादायक आहे. कारण तुमचा शत्रू आता सक्रिय झालाय आणि तो कोणी ओळखीचा अनोळखी नाहीये, तर तो तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या वर्तुळात, अगदी तुमच्या सामाजिक जीवनात अत्यंत जवळ दडलेला आहे. त्याचं एकमेव उद्दिष्ट आहे तुमच्यावर तांत्रिक हल्ला करून तुम्हाला अपयशाच्या खाईत ढकलणं. तुमच्या बुद्धीचा स्वामी बुध ग्रह आता संकटात आहे मित्रांनो. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच तुमच्या यशाला बांधून ठेवतोय. कष्टाचे फळ मिळत नाही, घरात ताणतणाव आहे, हे सर्व एकाच गोष्टीकडे बोट दाखवतं, म्हणजे अज्ञात शत्रू तुमच्यावर गुप्तपणे काळी जादू करतोय. या व्हिडिओमध्ये आपण उघड करणार आहोत तुमच्यावर हल्ला करणारा तो अज्ञात शत्रू कोण आहे, तुमच्या यशाला बांधून ठेवणारी तांत्रिक क्रिया नेमकी कोणती आहे, आणि या महिन्यात संकटातून वाचवण्यासाठी तुम्हाला कोणते कठोर निर्णय घ्यावे लागतील. या क्षणापासून सावध राहा मित्रांनो, कारण जर तुम्ही त्याला ओळखले नाही आणि त्याला थांबवले नाही तर तुमचा बुध ग्रह कमकुवत होऊन तुमची निर्णय क्षमता पूर्णपणे नष्ट होईल. जर तुम्ही या गद्दाराला वेळेत ओळखले नाही तर त्यासोबतच त्याच्याशी असलेले नातं तोडलं नाही तर येणारी दीपावली तुमच्या घरात आनंदाऐवजी फक्त फक्त शोक असेल. हा केवळ इशारा नाही मित्रांनो, तर तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या धोक्याची घंटा आहे. पुढे आपण जाणून घेऊया की हा गद्दार कोणत्या गोष्टीचा वापर करून तुमच्यावर वार करतोय. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्यावर आलेले हे सर्व संकट भगवान गणेश दूर करो, अशी आम्ही प्रार्थना करतो. आम्ही तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून कमेंटमध्ये जय विघ्नहर्ता गणेशा कृपा ठेवा असे पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने लिहा. जो अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने भक्तिभावानं करेल, गणपती बाप्पा तुमच्यावर आलेले सर्व कोणत्याही संकटासमोर उभा राहील आणि तुमची रक्षा करेल मित्रांनो. पहिल्यांदा आपण बघूया की तुमच्या बुद्धीचा विनाश करतोय कोण, बुध ग्रहावर तांत्रिक हल्ला करतोय कोण. तुमचा आत्मा आणि तुमचं मन आता सुरक्षित नाही. कन्या राशीच्या जातकानो, तुमचे यश कशावर आधारित आहे, ते आहे तुमच्या बुद्धिमत्तेवर, नियोजन क्षमतेवर आणि व्यवहारातील अचूकतेवर. परंतु हाच तुमचा सर्वात मोठा आधारस्तंभ शत्रूने टार्गेट केला. गेले काही महिने तुम्हाला स्वतःवरच विश्वास ठेवणे कठीण झालं आहे, नाही का? कारण एकामागून एक निर्णय चुकत आहेत. लहान सहान कामामध्ये सुद्धा मोठा गोंधळ उडतोय. तुम्हाला वाटत असेल की हे केवळ कामाच्या ताणामुळे होत आहे, पण त्यामागे एक भयानक सत्य दडलंय. तुमच्या राशीचा स्वामी बुध ग्रह शत्रूच्या तांत्रिक हल्ल्यामुळे कमकुवत झालाय. तांत्रिक हल्ल्याचा थेट परिणाम तुमच्यावर, कारण हा अज्ञात शत्रू तुमच्या आयुष्यातील तांत्रिक क्रिया करत असल्यामुळे बुध ग्रहाची शुभ ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे तुमच्या जीवनात गंभीर असे परिणाम आपल्याला दिसत आहेत, जसे की तुमच्या विचारामध्ये स्पष्टता राहत नाही, बोलताना अडखळणे, लोकांसमोर व्यवस्थित मत न मांडता येणे किंवा महत्त्वाचे निर्णय घेताना गोंधळ होणे. हे तांत्रिक हल्ल्याचे थेट लक्षण आहे मित्रांनो. घडतंय का असं तुमच्यासोबत? तुम्ही किती मेहनत घेतली तरी कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत. शेवटच्या क्षणी महत्त्वाचं डील, एखादा व्यवहार तुटतो. तुमचा कष्टाचा चेक तुमच्या हाती येण्यापूर्वीच अडकतो, कारण तुमच्या आर्थिक प्रगतीला बांधून ठेवलं गेलंय. त्यासोबतच मित्रांनो, बुध ग्रहाच्या अस्थिरतेमुळे घरात मनात सतत तणाव जाणवतोय. छोटी छोटी आरोग्याची कारणे वारंवार डोके वर काढतात. घरात शांतता नाही, कारण तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा सतत मारा होतोय. तुम्ही काहीतरी मोठे करू पाहतात, पण मध्येच लक्ष विचलित होतंय. एक काम सोडून दुसरे काम सुरू करता, पण दोन्ही पूर्ण होत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे मित्रांनो, कोणीतरी अत्यंत दुष्ट हेतूने तुमच्या बुद्धीवर, पैसा कमवण्याच्या क्षमतेवर तांत्रिक क्रिया केली आहे. तुमचा शत्रू तुमच्या कमकुवत नसांना अचूक ओळखतोय. आता या हल्ल्यापासून
स्वतःला वाचवण्यासाठी आणि तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या लोकांसोबत आणि सणाच्या काळात पाळायच्या नियमाबद्दल अत्यंत सावध राहावे लागेल. कारण पुढे आपण बघूया की या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तुमचे शत्रू कोणते भावनिक डाव खेळणार आहेत. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना कन्या राशीसाठी केवळ सणाचा नाही, तर अत्यंत संवेदनशील तांत्रिक ऊर्जेचा काळ आहे. मित्रांनो, तुमचा स्वभाव अत्यंत शांत, संयमी, पद्धतशीर आहे. परंतु तुमच्या कामातील अचूकता, तुमच्या बोलण्यातील स्पष्टता आणि तुमच्या आयुष्यातील शिस्त पाहून तुमच्या आसपासचे अनेक लोक ईर्ष्येने जळतात. हीच ईर्ष्या या पवित्र सणाच्या काळात अधिक विषारी रूप धारण करते. नोव्हेंबर महिन्यात येणारे छठ पूजा, तुळशी विवाह, कार्तिक पौर्णिमा यासारखे सण, तर ऑक्टोबर महिन्यात येणारी दिवाळी एका बाजूला सकारात्मक ऊर्जा घेऊन येते, तर दुसऱ्या बाजूला तांत्रिक क्रिया करणाऱ्या लोकांसाठी काळ रात्रचे दरवाजे उघडतात. तुमचा अज्ञात शत्रू या पवित्र वेळेचा गैरवापर कसा करतो ते मी तुम्हाला सांगणारच आहे. तुमची आर्थिक स्थिती, जसं की कन्या राशीच्या लोकांना व्यवहार आणि पैसा जपून ठेवण्याची सवय असते. तुमचा शत्रू याच गोष्टीला टार्गेट करतोय. तो सणाच्या भेटीगाठीच्या नावाखाली तुमच्या घरी येईल. तुमचे आर्थिक स्रोत गुंतवणुकीच्या योजना जाणून घेण्याचा प्रयत्न करेल. भेटीच्या बहाण्याने किंवा बोलता बोलता तो तुमच्यावर मानसिक दबाव आणेल आणि या काळात तुमच्यावर तांत्रिक क्रिया करणे शत्रूला सोपे जाईल. कारण सणाच्या धावपळीत तुमचे लक्ष विचलित होते आणि घरातील सुरक्षा कवच क्षणभर कमजोर होते. सणाच्या काळात तुमच्या घरात येणारे काही मित्र किंवा नातेवाईक नकळतपणे तुमच्या घरातील कोपऱ्यामध्ये काही तांत्रिक क्रिया केलेल्या वस्तू ठेवून जातात, जसे की काळी हळद, नारळ, कोणतेही गूढ साहित्य. यामुळे तुमच्या घरातील आनंदाचे वातावरण लगेच तणावपूर्ण बनते. मित्रांनो, अंतिम तुम्हाला एवढाच इशारा आहे की या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात तुमच्या अज्ञात शत्रू तुमच्या विरुद्ध गुप्त तांत्रिक क्रिया मोठ्या प्रमाणात वाढतील. त्यामुळे तुमच्या पुढील योजनाची आणि आर्थिक स्थितीची चर्चा कुणाशी करू नका. त्यासोबतच मित्रांनो, घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर शांतपणे पण बारकाईने लक्ष ठेवा. कोणाकडून संशयास्पद भेटवस्तू, मिठाई स्वीकारू नका जी तुम्हाला खावीच लागेल. तर मित्रांनो, आता आपण पुढे बघूया की या तांत्रिक हल्ल्याचा प्रभाव नष्ट करण्यासाठी तुमच्या कामाच्या जागेची शुद्धता आणि उपजीविकेसाठी कोणती जादुई उपाय करायचे आहेत. तुमचं कामच तुमचं भविष्य आहे, पण तुमच्या शत्रूने तुमच्या उपजीविकेच्या स्थानावरच नकारात्मक ऊर्जा जमा केली आहे. कन्या राशीच्या जातकानं, तुमचं यश तुमच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं, पण जर कामाच्या ठिकाणी नकारात्मक अशी ऊर्जा बनत असेल तर तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ कधीच मिळणार नाही. त्यासोबतच मित्रांनो, तुमच्या कामात सतत होणारे अडथळे, ग्राहकांशी होणारे वाद किंवा कामाच्या ठिकाणी जाणवणारा तणाव याच तांत्रिक हल्ल्याचे परिणाम तुम्हाला दिसतील. त्यामुळे या तांत्रिक हल्ल्याचा प्रभाव नष्ट करण्यासाठी आणि कामाच्या ठिकाणी लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी एक विशेष उपाय मी सांगतोय, जसा की मिठाचे ताकदवान संरक्षण कवच. मिठात नकारात्मक ऊर्जा असते मित्रांनो, प्रचंड अशी. तुमच्या कामाच्या टेबलावर किंवा दुकानाच्या कॅश काउंटरवरती एका काचेच्या किंवा मातीच्या वाटीत थोडेसे मीठ टाका, जे पाहणाऱ्याला लगेच दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. हे मीठ कामाच्या ठिकाणी येणाऱ्या लोकांची ईर्ष्या, वाईट हेतू, वाईट नजर, तुमच्या शत्रूने पाठवलेली नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल. हा उपाय नियमितपणे दर शनिवारी करा. जुने मीठ न पाहता लगेच वाहत्या पाण्यात टाकून द्या आणि त्या जागी नवीन मीठ ठेवा. त्यासोबतच दुसरा उपाय म्हणजे बुध ग्रहाला लागलेला पवित्र धूर. ऊर्जा देणारा बुध ग्रह कुंभकत झाल्यामुळे तुमच्या आयुष्यात अडचणी येत आहेत. त्याला बळ देण्यासाठी हा उपाय अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मित्रांनो, थोडासा गूळ घ्या आणि त्यात शुद्ध असं तूप मिसळा. कामावरून घरी परतल्यावर कामाच्या ठिकाणी वेळ मिळेल तेव्हा ते मिश्रण छोट्या भांड्यात घेऊन जळत्या कापडाच्या मदतीने त्याचा धूर करा. गूळ आणि तुपाचा हा पवित्र धूर बुध ग्रहावरील नकारात्मकता दूर करतो, बुद्धीला स्पष्टता देतो आणि व्यवसायातून मिळणाऱ्या फायद्याचे मार्ग सुद्धा मोकळे करतो. त्यासोबतच तिसरा उपाय तुम्हाला सांगतोय, तो नीट ध्यान देऊ ऐका. तुमच्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी ज्या वस्तूमुळे नकारात्मकता जमा होते त्यांना लगेच कामाच्या किंवा घरातल्या ठिकाणाहून बाहेर काढा. जसं की तुमच्या घरात किंवा कामाच्या टेबलावर कॅश बॉक्समध्ये तुटलेले पेन, बंद पडलेले घड्याळ, घरातले निरुपयोगी ठरवलेले जुने हिशोबाचे कागद ठेवू नका.
या मूर्त वस्तू तुमच्या प्रगतीला बांधून ठेवतात. त्यासोबतच तुमच्या कामाच्या ठिकाणी एका कुंडीत एक लहान तुळशीचे रोप किंवा मनी प्लांट लावा. हे दोन्ही घटक सकारात्मकता आणि आर्थिक वाढीला चालना देतात. मित्रांनो, हे उपाय नियमित केल्यास तुमच्या उपजीविकेच्या मार्गातील सर्व तांत्रिक अडथळे दूर होतीलच आणि तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला लगेच मिळेल. त्यासोबतच मित्रांनो, आता अति महत्त्वाचं सांगतोय, फक्त कान देऊन नीट ऐका. तुम्ही कमावलेले यश, तुमच्या कुटुंबाचे सुख आणि तुमच्या भविष्यातील योजना या कोणालाही सांगू नका, कारण तुमच्याच एका सवयीमुळे तुमचा शत्रू तुम्हाला टार्गेट करतो आहे. कन्या राशीच्या जातकामध्ये एक नैसर्गिक प्रवृत्ती असते, ती म्हणजे व्यवस्थितपणा आणि टीका करण्याची सवय. तुम्ही कोणत्याही गोष्टीतील त्रुटी लवकर पकडता आणि इतरांना त्याबद्दल स्पष्टपणे बोलूनही दाखवता. ही सवय तुम्हाला कामात मदत करते, पण तुमच्या आजूबाजूला नको असलेले शत्रू देखील निर्माण करते. जेव्हा तुम्ही लोकांच्या चुकावर टीका करता तेव्हा त्यांची ईर्ष्या वाढते, त्यांचा मत्सर नंतर तांत्रिक क्रियाचा आधार घेऊन तुमच्यावरच पलटवार करतो. त्यामुळे आता तुम्ही कोणालाही त्यांच्या कामात किंवा आयुष्यात दोष देणे थांबवा. ही सवय तुमच्यावर तांत्रिक हल्ले होण्याचे सर्वात मोठे कारण बनते. आर्थिक व वैयक्तिक योजना उघड करण्याची चूक सुद्धा तुम्ही करताय. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी जे काही नियोजन करताय ते तुमच्या शत्रूंना कळू देऊ नका, कारण शत्रू नेमक्या याच गोष्टीवर तांत्रिक हल्ला करतो जी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची असते. जसं की जर तुम्ही मोठे कर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा घरात मोठे गुंतवणूक व्यवहार करत असाल किंवा जुनी मालमत्ता विकून नवी घेण्याची ठरवली असेल, तर त्याबद्दल कोणासमोरही वाच्यता किंवा कोणालाही बोलू नका. त्याचा परिणाम असा होतो की तुम्ही योजना उघड करता, शत्रू त्यावर तांत्रिक क्रिया करतो आणि ऐनवेळी तुमचे पैसे अडकतात, व्यवहार मोडतो आणि कर्जाचे ओझे अनावश्यकपणे वाढते. त्यासोबत तुम्हाला नोकरीत बढती मिळत असेल, नवीन मोठा प्रोजेक्ट मिळणार असेल किंवा तुम्ही नवीन ठिकाणी व्यवसाय सुरू करत असाल, तर या घोषणा गोपनीय ठेवा मित्रांनो, कारण सर्वात मोठा धोका तो असतो की घोषणा होता तुमच्या सहकार्याची, तुमच्यावर जळणाऱ्या लोकांची, नातेवाईकांची वाईट नजर त्यावर पडते आणि ऐनवेळी तुमचं कामसुद्धा बिघडतं. अंतिम मंत्र तुम्हाला हाच सांगतोय की तुमचा शत्रू तुमचा व्यवस्थितपणा, तुमचं यश पाहू शकत नाही. त्यामुळे तुमचे वैयक्तिक सुख, तुमच्या भावी योजना, तुमच्या आर्थिक हालचालीवर कायमस्वरूपी गोपनीयतेचा पडदा ठेवावा. मित्रांनो, आता वेळ आली आहे त्या अज्ञात शत्रूला अचूक ओळखण्याची, त्या शत्रूचं नाव काय हे ओळखण्याची. हा शत्रू तुमच्या आयुष्यात येऊन केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेला, तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू पाहतोय. कन्या राशीच्या जातकानं सर्वाधिक मोठा धोका असतो तो त्या व्यक्तीकडून. ती व्यक्ती जिच्या अत्यंत व्यावहारिक, आर्थिक आणि कौटुंबिक गोष्टींमध्ये तुमच्यावरती ढवळाढवळ करते आणि तुमचा शत्रू तुमच्या भावनांना नाही तर तुमच्या पैशाच्या प्रभावावर आणि व्यवहारावर सुद्धा हल्ला करते. अज्ञात शत्रूचे रहस्य उलगडणे, जसं की शत्रूची ओळख. तुमच्या राशीला सर्वाधिक धोका देणारा शत्रू कोण आहे, जो तुमच्यावरती अनावश्यक कर्जबाजारीपणा लादण्याचा प्रयत्न करतोय, तुमच्या कामाच्या महत्त्वाच्या व्यवहारात अति हस्तक्षेप करतोय. तो शत्रू मित्रांनो तुमच्या आर्थिक व्यवहारात किंवा नोकरीच्या ठिकाणी त्या वर्तुळामध्ये असू शकतोय. त्यासोबतच हा शत्रू तुमच्या जवळ येऊन कर्ज मागेल किंवा तुम्हाला सोनेरी संधी, लवकर पैसे कमावण्याचे शॉर्टकट दाखवून तुमच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न करेल. त्याचे अंतिम उद्दिष्ट तुमचा पैसा घेऊन जाणे आणि तुम्हाला कर्जाच्या खाईत ढकलणे हेच आहे. हा शत्रू तुमच्यावर तांत्रिक क्रिया करून तुमच्याकडून मोठे आर्थिक नुकसान, निर्णय चुकून घेण्यास भाग पाडू शकतो. त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यासोबतच मित्रांनो, लक्ष्मीला बांधून ठेवणारे कर्ज आणि उधार सुद्धा तुमचे वाढू शकतात. त्यासाठी नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात तुमच्यावर असलेला तांत्रिक हल्ला अधिक तीव्र होऊ शकतो. म्हणूनच्या काळात आर्थिक व्यवहारामध्ये केलेली छोटीशी चूक सुद्धा मोठी आपत्ती ठरू शकते. मित्रांनो, लक्षात घ्या. नियम पहिला नीट लक्षात घ्या की कर्जाचा व्यवहार नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सणाच्या आसपास, लक्षात ठेवा, सणाच्या आसपास कोणताही व्यक्तीला मोठे कर्ज देऊ नका किंवा घेऊ देखील नका. या काळामध्ये जे व्यवहार केले जातात त्यामध्ये कर्ज तुमच्यावर घेतलं किंवा दिलं तर त्याच्यात गंडांतर होऊ शकतं, लक्षात घ्या. आणि दिलेले पैसे तुम्हाला परत मिळणार तर नाहीतच, पण घेतलेले कर्ज फेडणे सुद्धा तुम्हाला अत्यंत जड जाऊ शकते.
त्यासोबतच जर संशयास्पद व्यक्ती तुमच्याकडे कोणती कामाची कागदपत्रे मागत असेल, लक्षात घ्या, किंवा व्यवहाराचे प्रस्ताव मागत असेल किंवा घेऊन आला असेल, तर त्याला स्वीकारू नका. तांत्रिक क्रियाचा प्रभाव या कागदपत्रामध्ये दडलेला असू शकतो, ज्यामुळे तुमचे निर्णय सुद्धा चुकू शकतात. त्यासोबतच सणाच्या निमित्ताने तुमच्या जवळचा एखादा नातेवाईक ज्याच्यावर तुम्हाला शक आहे, अशा नातेवाईक सणाच्या निमित्ताने कोणीही तुमच्या हातात पैसे, मौल्यवान वस्तू ठेवण्याचा जर प्रयत्न करत असाल, तर ते अजिबात घेऊ नका. सावधान राहा. या वस्तूमध्ये नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात स्थापित होऊ शकते. या नियमाचे कठोर पालन करा, कारण या एका महिन्यातील आर्थिक चूक तुमचा बुध ग्रह कमकुवत करून तुम्हाला दीर्घकाळासाठी कर्जाच्या जाळ्यात अडकवू शकतो. मित्रांनो, तुमच्यावर येणारे हे संकट, याच्यावर मात करण्यासाठी कन्या राशीचा स्वामी असलेल्या गणेशजीचे सर्वात शक्तिशाली कवच संरक्षक कवच आहे आणि प्राचीन उपाय सांगतोय, तो नीट कान देऊ नये का. आता वेळ आली त्या सर्व नकारात्मक शक्तीचा शेवट करण्याची. त्यासोबतच कन्या राशीच्या जातकानं तुमचं यश तुमच्या बुद्धीमध्ये आणि तुमच्या संयमामध्ये दडलेलं आहे. या दोन्ही गोष्टीचे स्वामी आहेत विघ्नहर्ता श्री गणेश. त्यामुळे तुम्हाला माहीतच आहे की तुमचा शत्रू तुमच्या बुद्धीवर तांत्रिक हल्ला करतोय, पण गणेशजीच्या कृपेमुळे कोणती काळी शक्ती टिकू शकणार नाही. गणेशजीची आराधना हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे अभेद्य असं संरक्षक कवच असणार आहे. त्यासाठी मित्रांनो, तुमच्या संरक्षणासाठी गणेशजीचा रामबाण उपाय सांगतोय, नीट कान देऊ नये का. या तांत्रिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात पुन्हा स्पष्टता, पैसा, आनंद आणण्यासाठी खालील उपाय अत्यंत श्रद्धेने करा. दररोज सकाळी शक्य झाल्यास स्नान झाल्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचे पठण करा. मित्रांनो, अथर्वशीर्ष हे गणपतीचे सर्वात शक्तिशाली स्रोत असतं, जे तुमच्या बुद्धीला तीक्ष्ण करतं, निर्णय क्षमता वाढवतं आणि तुमच्यावर होणारे सर्व तांत्रिक हल्ले निष्फळ करतं. त्यासोबतच दुर्वाचे अर्पण म्हणजे दर बुधवारी किंवा संकटाच्या काळात दररोज गणेशजींना 21 दुर्वा म्हणजे हिरवे गवत अर्पण करावे. दुर्वा अर्पण करताना तुमच्या बुद्धीचे, संपत्तीचे, शत्रूच्या तांत्रिक क्रियापासून संरक्षण करण्याची प्रार्थना करा. त्यासोबतच मित्रांनो, कन्या राशीचा रंग हिरवा आणि स्वामी बुद्ध असल्यामुळे तुम्हाला हा अत्यंत रंग महत्वाचा आहे. घरातील मुख्य दारावर जिथून नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते, त्यासाठी तिथे हिरव्या रंगाचे सुंदर असे तोरण लावावे. हा हिरवा रंग घरात सकारात्मकता आणि बुध ग्रहाची शुभ ऊर्जा आकर्षित करेल. त्यासोबतच रोज सकाळी संध्याकाळी ओम गणपते नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा तरी जप करावा. हा उपाय करताच तुमच्यावर झालेल्या तांत्रिक क्रिया त्यासोबतच हळूहळू त्या नाहीशा होतील आणि तुमच्या बुद्धीला पुन्हा स्पष्टता मिळेल. काम आता चुकता येईल आणि अडकलेला पैसा मोकळा होऊन घरात स्थिर लक्ष्मीचा होईल. मित्रांनो, आता भीती नाही तर आत्मविश्वास ठेवा. गणेशजीच्या कृपेने तुमचे जीवन पुन्हा यशस्वी आणि सुखी होईल. मित्रांनो, तुम्ही आता तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे रहस्य उलगडले आहे आणि संकटावर मात करण्यासाठी तुम्ही सज्ज देखील झालात. तुम्ही आता या सर्व नकारात्मक शक्तीच्या विरोधात उभे राहण्याची पूर्णपणे तयारी करत आहात. तुमच्या बुद्धीला बांधून ठेवणारी तांत्रिक क्रिया आता निष्फळ ठरणार आहे. पण लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातील दिशा ठरवण्याची शक्ती फक्त तुमच्यात आहे. तुमच्या श्रद्धेमध्ये, गणेशजीच्या कृपेमध्ये दृढ विश्वास ठेवा. घरात, कामाच्या ठिकाणी त्वरित शुद्धता वाढवा आणि सांगितलेले संरक्षक कवच सुरू करा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून तुमच्यावर टीका करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या कामावर जास्त लक्ष केंद्रित करा. येणारा काळ तुमच्यासाठी निर्णय क्षमता, आर्थिक स्थिरता आणि भरभराटीचा असणार आहे. गणपती बाप्पा तुमच्या बुद्धीचे, संपत्तीचे सदैव रक्षण करत. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल आणि तुमच्या मनात एक नवी ऊर्जा निर्माण झाली असेल, तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. त्यासोबतच मित्रांनो, अशाच आशादायी आणि जीवनात प्रगती करणाऱ्या उपायासाठी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये मोठ्या विश्वासाने आणि श्रद्धेने जय गणेशा, माझ्या जीवनात समृद्धी आणि स्थिरता, सुख हे सर्व घेऊन ये, असं पूर्ण श्रद्धेने अशी कमेंट करा. मित्रांनो, तुम्ही निर्भय आहात, तुम्ही सुरक्षित आहात. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत सकारात्मक राहा आणि आनंदी जीवन जगा. धन्यवाद.